कारण भाजप भ्रष्टाचारी हे सारे भ्रष्टाचारी तिकडे गेलेत आता. आणि आता खरे माणसं शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि बाळासाहेब थोरात एक गोष्टी माणूस जिल्ह्यात बाळासाहेब थोरातने अजून पक्ष बदललेला नाहीये. आणि आपले विरोधक दर साल पक्ष नवीन निघाला का दर साल तिकडे जातात नवीन पक्षात. म्हणजे यांचं काय चाललं, यांच्या हजारो एकर जमिनी, यांचे कॉलेज, यांचे डीएड कॉलेज, यांचे कारखाने हे झाकण्याकरता यांच्या उड्या चालल्यात. तुमच्या आमच्या शेतकऱ्याचं काय आहे? अरे दादा हो, शपथ घेऊन सांगतो, 3 महिने झाले प्रत्येक कारखान्याचे फक्त एक थोरात सहकारी साखर कारखाना जर सोडला तर तुम्हाला सांगतो इतर कारखाने प्रवरा या टाईपीत झाले. आमच्या ज्ञानेश्वरची काय परिस्थिती, मुळाची काय 3 महिने झाले पगार नाही लोकांचे, 6 महिने झाले. अरे तुम्ही खासदार केलं उभा राहा, आमदार केलं राहा, मंत्री व्हा, आमचं त्याच्याशी काही म्हणणं नाही. पण आमच्या ऊसाचे पेमेंट व्यवस्थित द्या. आता कापूस संपला, आता 8,000 9,000 भाव गेला. सांगा बाबा हे काय चाललं, काय म्हणतं या भाजप सरकारच्या काळात काय चाललं. आता आपल्या नगर दक्षिण मध्ये कोणी यावा टिकली मारून जावा, कोणी यावा टिकली मारून जावा. अरे निलेश लंके साहेब आपल्या मतदारसंघाचे समोरची व्यक्ती, त्याचं स्वतःच तरी मतदान आहे का आपल्या जिल्ह्याच्या दक्षिण? म्हणजे हे आतापर्यंत या माणसाने 7 तालुके इकडे समजले. आपण काय इकडे का हा काय नर्वस चालक लगून मावशावर विनंती माफी मागून बोलतो तुम्हाला. परिस्थिती तशी झाली, आपल्याला 7 तालुक्याला इजाडा जमलेलाय या लोणीच्या साहेब लोकांनी. अरे यांचं नगर जिल्ह्यात कलेक्टर, तहसीलदार या ऑफिसर सुद्धा वर्षेचो म्हणजे नगर जिल्ह्याचे बाप झाले काय कळना. एकदम क्लास 2 अधिकारी मला म्हणतो तू कोणत्या आमदारचा आहे? मला आमदारचा नाही, मी माया शेतकरी बापाच्या पोटचा आहे. तू कोणत्या खासदारच्या पोटचा आहे मला सांग. अरे भाडव्या लक्ष्मी तुला एक सांगतो, निलेश लंके साहेब खासदार झाले ना, कोणी जर मनमाड आले किंवा औरंगाबाद आले तर पॅक न देणे तर मला काय आणलं म्हणजे कोणाच्या जीवावर उडी आणतो तू? क्लास 2 अधिकारी असो तरी मी तर तुम्हाला सांगताय का आपण काही झाले नाही. तुम्हाला सांगतो इजाडीची सुद्धा एक संघटना आहे सोलापूर भागात, परभणी तिकडे मी गेलतो. तिथं एक इजाडा जाऊन 5-5 रुपये गोळा करीत होता बिचारा. आणि त्याला पोलीस भावांना राग येऊन लागले, तुम्ही सुद्धा आमच्या केस करतात. मग ते इजाडी लकीला लावला आपला 5 रुपयाचा आणि त्या 5 रुपयाच्या लकीमध्ये त्याला 1000 रुपये मिळाले. 1000 रुपये सोलापूरला 1000 रुपये मिळाले. आपला गेला, त्याला वाटलं इजाडा आहे आणि त्याने त्या 1000 रुपयाने त्याचा एक काना मागे लावली त्याच्यावाल्या इजाड्याच्या. त्या इजाडा आपलं गेलं आणि एक कॉईन बॉक्स होतं जवळ, त्याच्यात ठोकळा टाकला आणि मुंबईच्या इजाड्याला फोन केला. अरे म्हणे मला असं असं झालंय म्हणे, आणि मग ते मला याने आणलंय. घाबरू नका म्हणे, 500 जडे आणतो म्हणे मी तिथं. 500 जडे मुंबईला आणले कधी रेल्वेने बसून आणि सोलापूरला उतरले. त्या मटकावाल्याकडे आला म्हणे याचे पैसे किती? साहेब देतो म्हणे. देतो ने उलटा पालता गेला आणि त्याला 1000चे 50,000 देऊन त्याने याच्यात कसं भागत. हे 500 जडेचा जाण्या येण्याचा खर्च आणि जेवणा खावण्याचा खर्च अक्कावर बसा तुम्ही नाही तर त्यांना बिचाराला पैसे द्यावे लागले. तसं आपल्या माणसाने काय समजलं, इकडे नर्वसच्याच नाही का कोणी उभा राहायला. तू येतो ना आमच्या बोकंडी बसतो इकडं, काय करणार आहे आता?
आले ना निलेश लंके साहेब, आणि निलेश लंकेला जरा साहेबला भरभरून मतदान द्या.